मोठे नाक तुला चावतात. बापरे, मुझे चाव, देखो मुझे चावा. चावा काटा. ₹3 नाही, मग किती रुपयाला देणार? 2 रुपयाला. अरे 2 रुपये अजून स्वस्त असतं. 4. नमस्कार मैत्रिणींनो, मी रेणू तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे आपले यूट्यूब चॅनल आई बन भारी देवामध्ये. आणि रुहीचं माझ्या मागे मागे करणं चालूच आहे. हे ॲक्च्युली आज रुहीची थोडी तब्येत ठीक नाही आहे, म्हणजे तिला नॉर्मल सर्दी वगैरे झालेली आहे. आणि जेव्हा पण तिला सर्दी होते तेव्हा मी मोस्टली ट्राय करते की काहीतरी घरगुती म्हणजे होम रेमेडीजच तिला द्याव्या. तर तसंच मी म्हटलं मी काय काय करते काय नाही ते मी तुमच्यासोबत सगळं शेअर करते. ॲलोपॅथिक मेडिसिनचं मी शक्यतो तिला अवॉइड करते, कारण मग ती सर्दी सप्रेस होऊन जाते आणि मग परत होत राहते. मी स्वतः होमिओपॅथिक डॉक्टर आहे, त्यामुळे मग मी शक्यतो दिलं तरी तिला होमिओपॅथीच देते आणि होम रेमेडीज करते. सो ह्या सगळ्या गोष्टी तिला सर्दीसाठी चालू असतात. आणि नेहमी मी काय काय करते काय नाही ते सगळं तुमच्यासोबत आज शेअर करतेच. सो पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. रुही तशी पण आता ही ॲक्टिव्हच आहे, चालूच आहे तिचं खेळणं वगैरे सगळं. आणि थोडंसं तिची आहे म्हणजे कफ प्रवृत्तीच आहे, तर तिला सर्दी होत राहते. पण जेव्हा विंटर असतं तेव्हा तर जास्त ते वेगळं प्रमाण असतं सर्दीचं. नेहमी झाली तरी लगेच ठीक होते, पण विंटरमध्ये थोडा टाईम लागतो, म्हणून थोडंसं जास्त होम रेमेडीज वगैरे काही काही करावं लागतात. सो सगळं तुमच्यासोबत शेअर करते. सो स्टे ट्यून. जेव्हा आपण रुही आजारी पडते म्हणजे तिला सर्दी होते तेव्हा मी सगळ्यात पहिले काय करते तर तिला वाफ देते, कारण वाफ देण्याने तिला बराच फरक पडतो. सो मी बेडसरनेट आणि डिओलिनची वाफ देते आणि जेव्हा खोकला येतो तेव्हा त्याच्यात हायपरनेप पण ॲड करते. सो पहिले तर रुही एवढी वाफ चांगली घ्यायची नाही, पण आता थोडी थोडी ती घ्यायला लागलेली आहे. असं मास्क लावून तर ती पहिले बिलकुल घेत नव्हती, पण आता तिला थोडंसं TV वगैरे लावून कसं तरी डायव्हर्ट करून ती वाफ छान घेते. त्यानंतर ही जी आयडिया आहे हे मला वाटतं बऱ्यापैकी लोकांना माहितीच असेल आजकाल, की एका सुती कापडामध्ये ओवा, त्याच्यानंतर लवंग आणि लसूण हे सगळं घ्यायचं, त्याची छानशी अशी पोटली बनवायची आणि ती गॅसवर गरम गरम करून त्यांनी बाळाला शेकायचं. शक्यतो सुती कापड घ्यायचं म्हणजे त्यांनी छान शेकलं जातं. सो असं हे पातळ सुती कापड मी ते घेतले आणि त्यांनी तवा गरम करून त्यावर ते शेकून बाळाला शेकायचं. पण मोस्ट ऑफ द टाईम असं होतं ना की फक्त आपण पोटाला शेकतो, तर पाठीलाही शेकलं पाहिजे आणि कपाळाला पण शेकायचं, म्हणजे त्याचा जास्त फायदा होतो. ॲक्च्युली त्याचा वास पण बाळाला घ्यायला लावायचा, म्हणजे त्याने अजूनच्या वासामुळे पण छान फरक पडतो. पण रुही काही केल्या तो वास काही घेत नाही आणि कपाळाला पण शेकू देत नाही. सो मी कसं तरी ते करते, जसं थोडा वेळ होईल तसं तिला ते ट्राय करत राहते. त्यानंतर हे अजून एक घरगुती उपचार मी करते, ते म्हणजे मी लवंग भाजून त्याची पावडर करून ठेवलेली आहे. म्हणजे मी ऑल टाईमच ही करून ठेवलेली आहे आणि त्या पावडरला म्हणजे 1 चमचा मधामध्ये थोडीशी ती पावडर टाकून ते रुईला मी असं चाटण आपण देतो त्या प्रकारे देते. सो खोकला झाल्यावर हे बेस्ट आहे आणि खरंच खूप छान फरक पडतो लवकर. सो हे नक्की ट्राय करून तुम्ही बघू शकता. आणि अजून एक असतं सर्दीमध्ये की तुम्ही हायड्रेट राहणं खूप गरजेचं असतं. सो पाणी भरपूर पिणं, ज्यूसेस, सूप हे जास्त प्रमाणात डाएटमध्ये घेणं गरजेचं असतं. म्हणून मग मी ट्राय करते की जेव्हा एक टाईम का होईना तिला सूप किंवा असं लिक्विड काहीतरी देण्यात येईल गरम गरम, त्यामुळे बरं वाटेल. त्यानंतर हा एक अजून एक मी घरगुती उपचार करते, तो म्हणजे हे आहे तुळशीची पानं आणि अद्रकचा तुकडा. सो हे कोणी कोणी त्याचा काढा पण बनवतं, पण मी तरी त्याचं फक्त छोटंसं एक पेस्ट बनवून घेते. पेस्ट म्हणण्यापेक्षा 1 चमचाभर वगैरे निघेल असं मी त्याचा ज्यूस काढून घेते. सो आपल्या नॉर्मल खलबत्त्यात ते कुटून घ्यायचं आणि त्याचा जो काही ज्यूस निघेल त्याचा ते 1 चमचा घ्यायचा आणि तो मधात मिसळून ते पण थोडंसं प्यायला द्यायचं लहान बाळांना. सो त्याचा पण खूप छान फायदा होतो. लहान मुलांना सर्दी झाली ना की अजून एक प्रॉब्लेम होतो की ते काही खात नाहीत, त्यांचा फूड इंटेक कमी होऊन जातो. सो अशा वेळेस की आपल्याला काहीतरी हेल्दी पण जाईल आणि त्यांना आवडेल पण, अशा गोष्टी बनवाव्या लागतातच. सो सूप हे एक ऑप्शन तर आहेतच, पण त्याशिवाय असं 1 पॉट मील जसं की वरणफळं, शिंगोळे हा एक छान ऑप्शन आहे. सो अशा वेळेस मी ते बनवण्याचा नक्की प्रयत्न करते. आणि थंडीच्या दिवसात तर तसे हे खायला खूप छान वाटतं. त्याची रेसिपी म्हणजे वरणफळांची रेसिपी मी ऑलरेडी शेअर केलेली आहे. तरी कुणाला माहीत नसेल तर मला कमेंट करून तुम्ही विचारू शकता, मी त्यात तुम्हाला सगळं डिटेलमध्ये सांगेलच. सो तिच्यासाठी असं गरम गरम मी वरणफळं बनवले आणि त्यानंतर सगळ्यात मोठा टास्क अजून एक हा होता की ते खाऊ घालणं.
काय बनवलं? आता माझा तवा द्या. काय द्या? चमचा पाहिजे का? खेळत खेळत कसं तरी नादी लावत तिला ते खाऊ घालावं लागतं, म्हणजे तिचं लक्ष वेगळीकडे असतं, तेव्हा ती खाते. हा मला माहिती रे. अच्छा, ऑमलेटला तो लागतो का? मला आठवलंच नाही. हा, ऑमलेट बनते का? आधी एक घास का ऑमलेट बनेपर्यंत. हा, इकडे काय लावलंय तुम्ही? कुकर आहे का? इडली सारखं वाटतंय मला तर. इडली लावली आहे वाटतं. काय दिलं? ऑमलेट का? हा, द्या इथे ठेवा, मी खाऊन बघतो कसं झालंय. किती छान बनवलंय. खूप छान आहे, मस्त. काय दिला? चहा का? खूप गरम आहे का? बरं, फू करून घेतो. काय काय टाकलंय चहामध्ये? चहाबशी? चहा मध्ये चहाबशी टाकलीस का? आई मैं सब्जी लेके जाती हूँ. सब्जी लेने जा रही हो? हाँ जाओ. इकडे येऊन घे सब्जी, मला दिसत नाहीये तू. भाजी दो इसमें. अच्छा, भाजी कौन सी चाहिए? गाजर और गोभी. हाँ, गाजर और गोभी डाला है इसमें. कितने का डालो? 1 किलो डालू क्या? 1 किलो डाला. हाँ, डाला सब. मैं लेके जाती हूँ घर पे. ठीक आहे. अरे तुम्ही गाडी घेऊन गेले का भाजी आणायला? मी चालत कसं जाऊ? हो. पूर्ण जंगल आहे. अच्छा. त्यामुळे आम्ही गाडी घेऊन जातो. बर. बाय. बाय. मी जंगलात कशी जाऊ शकते? हो, आणि एकच खाऊन जा. जंगलात एकटी कशी जाणार? भूक लागेल तुला परत ना. काय बनवले? किती सुंदर बनवले रोही तू. इसमें सांता है क्या? हे काय आहेत हे सांग ना मला आधी. मोठे मोठे काय? मोठे तो सांप आहेत. मोठे साप आहेत का? हाँ. आणि छोटे काय? छोटे ना स्क्वेअर आहेत. छोटे स्क्वेअर आहेत आणि मोठे साप आहेत. मोठे ना तुला चावतात. बापरे. मुझे चाव. देखो मुझे चावा. चावा? काटा. काटा. हा. त्याला पाणी ठेवलं. बर. ते ह्याला पण भूक लागली, ह्याला पण तहान लागली आहे ना. सगळ्यांना पाणी पण दिलेस का तू सापांना? ह्याला पण लागली, ह्याला पण तहान लागली, हिला पण तहान लागली. काय चालू आहे आता हे? ह्याचा डान्स चालू आहे. आवाज करू नको. बर, मी नाही आवाज करत. तापला की आवाज करू. बर. पण तू संपतो माझा. अच्छा, डान्स. ओके. सापावर डान्स का? हा. हे कालीवर डान्स. कालियावर डान्स? अच्छा, कृष्ण बनलीस का? हा. कृष्ण कसा डान्स करत होता सापावर तसं का? हा, मी कसं करायचं? हा. असं पाय करून घ्यायचं. अच्छा. असं बाहेर यायचं. आणि मग परत साप कसे करत होते मग? फुसफुस. अच्छा. हा? थैया थैया थैया. कसं केला कृष्णाने डान्स? दाखव कसं केलं. चप्पल काढून जातो का? हा, कृष्ण कुठे चप्पल घालत होता? आता तप्पून जातात. तप्पून काय पिऊन? तप्पून जातो. टक म्हणजे काय? ताक का? अच्छा, ताक नाही पितो तो तर माखन खात असतो ना. माखन खाना पडेगा. अरे फिर मक्खन दो ना. मक्खन झूठे झूठे छोटा मोठा खाने का? मक्खन पीते. बर. लस्सी. लस्सी पे. रुहीचं जेवण होईपर्यंत तिची अशी बडबड आणि खेळणं चालूच असतं. त्यानंतर मी तिला दिले होमिओपॅथिक मेडिसिन्स, जे मी स्वतःच बनवलेले आहेत. सो मी स्वतःच डिसाईड करते की कोणतं कधी काय द्यायचं आहे. सो मी ह्याचं वरच बनवून ठेवलेले आहेत जेवढे मला माहिती आहेत की रुहीसाठी लागणार आहेत. सो त्यातले काही मी जे पाहिजे तसं त्या माझ्या अकॉर्डिंग तिला देते आणि ते तिला खूप जास्त आवडतात. गुड गुड आहे. गड गड हे कसं घेऊ वाटतं किती पण.
बोर? हा, कोणती बोर? किती रुपयाला दिली आहेत? 2 रुपयाला. 1 रुपयाला द्या ना. येतो 4 रुपयाला. 4 रुपयाला? तुम्ही बोर महाग केली का आता? हा, तुम्ही मग अशी 2 रुपयाला देत होते, आता 4 रुपयाला. हा. मग मला तुम्ही 3 रुपयाला द्या. नाही 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 3 रुपयाला नाही. 3 रुपयाला नाही, मग किती रुपयाला देणार? 2 रुपयाला. अरे 2 रुपये अजून स्वस्त असतं. 4 रुपयालाच देणार म्हणायचं. 4 रुपयाला देणार. हा बरं ठीक आहे, द्या 4 रुपयाला. मग मला द्या. किती बोर 4 रुपयाला? रामाला कोण देतं बोर? शबरी मावशी झाली का मग तू? थँक्यू. त्यानंतर मी रुहीला झोपवलं आणि अजून एक गोष्ट ती झोपल्यानंतर मी करते ती म्हणजे हे सहाणेवर जायफळ उगाळून घेते. सो हे आपलं नॉर्मल जायफळ आहे खाण्यातलं, तर ते सहाणेवर उगाळून घ्यायचं, त्याची छानशी अशी पेस्ट बनवायची आणि ती पेस्ट त्याच्यामध्ये थोडंसं पाणीसर असतं म्हणजे पातळ असते, म्हणून मग ती गॅसवर थोडीशी गरम करून घ्यायची म्हणजे थोडीशी ती घट्ट होते. आणि ती घट्ट झालेली पेस्ट आपण बाळाच्या तळपायाला, त्याच्यानंतर कपाळाला आणि चेस्टला लावून घ्यायची. हे सगळं काम झोपल्यावर यासाठी मी करते कारण की जागेपणी रुही करू देत नाही आणि ती सगळं मोडून टाकते आणि थोडं डोळ्यात जायची पण शक्यता असते, म्हणून मग मी ती झोपल्यानंतरच हे सगळं करते. ह्याला असं जाडसर पेस्ट लावल्यानंतर सॉक्स घालून टाकायचे म्हणजे ती रात्रभर तशीच राहते. आणि तळपायात थ्रू खूप म्हणजे थंड होत असतं, सर्दी जात असते, म्हणून तळपायाला लावणं गरजेचं आहे. आणि तसेच सेम कपाळाला पण लावून घ्यायची. थोडंसं 5 मिनटं वाळायला वेळ लागतो, सो मेक शुअर की ते उठणार नाही, त्यावेळेसच तुम्ही ते लावा. आणि जी पोटली ज्याने आपण शेकलं होतं ती पण साईडलाच मी ठेवते रुहीच्या, म्हणजे त्याचा वास तिला येत राहतो. सो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि तुमच्याकडे अजून काही दुसऱ्या होम रेमेडीज असतील तर त्याही मला कमेंट करून सांगा. मी नक्की त्या रुहीसाठी ट्राय करेल आणि मला पण त्या माहिती होतील. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमचं आई पण आणि बाई पण दोन्ही एन्जॉय करा. बाय.